आता हे जागलीसाठी आणलेलं सर्व सामान चाललो घराकडे घेऊन, कारण तर आता काही फायदाच नाही. जे आपण राखण करत आहोत ना त्याचे नाव ना किड्यास लागून आहे. कालच पाहिला आम्ही व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसले असेल कदाचित. काही फायदा नाही. फक्त आता जे लागले बोंड ते रानाची राखण करत जायचं, डोकरं हाकलत जायचं. 11 वाजेपर्यंत येऊन रात्रभर झोपून काही फायदा नाही. कारण तर रात्रभर जागलं ना हाती नाही लागलं असं होणार आहे. त्यापेक्षा काय आले मग थंडीमध्ये झोपण्यापेक्षा येतं रात्रभर 11 वाजेपर्यंत जायचं, घराकडे चाललं जायचं आपलं आवाज म्हणून हा हो करायचं. झटका झोपलेले आहेस. आता झटका कितपत साध्य ते माहीत नाही. संपूर्ण अळे आहे. पहिलंही गेलं, जे नवीन लागलं ते अळ्यास आहे. मग नुसत्या अळ्यासाठी एवढं त्रास काऊन भोगायचं, जीवाचं आपलं फजिती काऊन करून घ्यायची. चालतो आता घराकडे भावांनो. आता संध्याकाळी चाललो घराकडे. आता संध्याकाळी मी येतो. आता जेवून येतो. जागल करासाठी मिस्तो करतो, शकबाक होतो आणि मग 11 वाजेपर्यंत थांबायचं रातचे आणि घराकडे चाललं जातं. काय रिस्क घेऊन काही फायदा नाही. येत आहे आता. जाऊ द्या आता. चाललो आता. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आणि कोणाला मोठाली व्हिडिओ आवडत असेल तर आमचं नवीन चॅनल आहे काढला मी परवास, उत्तम सुमित्रा मराठी व्लॉग्स. त्याला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी. नमस्कार.